दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी रोषणाई आपल्याला पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी रांगोळ्या देखील साकारल्या जातात. त्यातच एक प्रचिती पाहायला गेलेलं ठाण्यातील वर्तकनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगोळी प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या वतीने ठाण्यामध्ये भव्यदिव्य असं रांगोळी स्पर्धा भरवण्यात आली. मात्र या रांगोळी स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं देखील या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच एक प्रकारचा महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचं या रांगोळीमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. शिवसेना आणि मशाल आणि एक प्रकारे मनसेचं चिन्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात दोन्ही ठाकरे बंधू आता कशाप्रकारे युती करतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार. मात्र या दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनसे असतील या ठाकरे गट हे दोन्ही एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. मागे देखील ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळेस देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी महाविकास आघाडी असेल या मनसे या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या आता काळात निवडणुका आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकासंदर्भात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच कुठेतरी ताकद ही मराठी माणसाची वाढली जाणार आहे. आता आपल्यासोबत जोडले गेलेले मनसे सरचिटणीस संदीप पाचंगे, काय सांगाल एकंदरीत ही रांगोळी साकारलेली आहे, त्यामुळे नक्कीच रांगोळीची देखील चर्चा या ठिकाणी ठाण्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी मोठा बदल दिसून येईल. मराठी माणसं एकत्र पुन्हा येताना दिसतील आपल्याला. खरं तर त्या कलाकाराने खूप छान चित्र रेखाटलेलं आहे, खूप छान रांगोळी काढलेली आहे. 30 तास प्रयत्न करून त्याने सगळं तो आटोकाट प्रयत्न करून त्याने हे सगळं छान चित्र उभं केलं आहे. दोन भाऊ एकत्र आलेत. खरं तर 5 जुलैला ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र स्टेजवरती आले त्याच वेळेला दिवाळी सुरू झालेली आहे. त्यामुळे आता इथून पुढचा प्रत्येक दिवस हा मराठी माणसासाठी सणच असणार आहे. आज तुम्ही बघितलं इथे कांतारा आहे, तिकडे दशावतार आहे. स्थानिक भूमिपुत्रांसाठी, स्थानिक इथल्या मराठी माणसासाठी, इथल्या कलाकारांचं देखील हेच म्हणणं आहे की त्यामुळे आणि ह्यामुळे आज देखील आपण बाळासाहेबांची जी शिकवण आहे की जेव्हा देशाचा विचार करू तेव्हा आम्ही हिंदुत्वाचा विचार करतो आणि जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा आम्ही सर्वप्रथम मराठीचाच विचार करतो. आणि त्या मराठीसाठी आज जर दोन्ही भाऊ एकत्र आलेले सगळीकडे दिसत आहेत. प्रत्येक महाराष्ट्राच्या विषयासाठी, महाराष्ट्रासाठी ज्या काही समस्या येतील त्यासाठी दोघे एकत्र आहेत. त्यामुळे हे चांगलं चित्र आहे आणि त्यामुळे दिवाळी ही आमच्यासाठी दररोजच झालेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळात कशा प्रकारचे फटाके फुटले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला गेलं तर मराठीचा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. बघा, फटाके हे कोणाच्या बुडाला लागलेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे जे काही चवताळलेत सगळेजण, कारण का तुम्ही बघाल तर साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले आता परवाच्या रविवारच्या मेळाव्यामध्ये, ते सर्व निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केले होते. त्याचे सर्व जे भाजपचे तेव्हापासून लोक चवताळलेली आहेत, त्यातून फटाके कुणाच्या बुडाखाली लागले ते सगळ्यांना दिसतंच आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोर्चा देखील आहे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये. त्या मोर्चाची देखील तयारी जयतेरे ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे या अगोदर देखील ठाण्यामध्ये मनसे असेल, ठाकरे असेल, महाविकास आघाडी असेल, सर्वच नेते मंडळी रस्त्यावरती उतरली होती. पुन्हा एकदा आता मुंबईवरती हा मोर्चा असणार आहे. हो, आता जो निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही जो मोर्चा काढतो आहोत, मला वाटतं ह्या संदर्भात माझे पक्षाचे वरिष्ठ जास्त चांगलं तुम्हाला सांगू शकतील. परंतु आता जे काही वातावरण आहे हे सगळं जर तुम्ही बघितलं, सर्वसामान्य मतदारांना जर विचारलं तुम्ही, तर तुम्हाला कळेल की लोक खूप त्रस्त आहेत. ते मत देतात एकाला, जातं एकाला. बरं, मतदारातले घोळ जे आहेत ते सुधारले जात नाही आहेत. निवडणूक आयोगावरती हा जो मोर्चा आहे हा आत्ता फक्त मोर्चा आहे, पण जर निवडणूक आयोग ह्यातून सुधारलं नाही तर भविष्यात नेपाळसारखी, श्रीलंकेसारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघायला मिळू शकते. कारण का लोकांना ह्याची खूप चीड आहे की आम्ही जर मतदान तुम्हाला करतोय तर बाकीचे कसे काय जिंकतायत. त्यामुळे ही लोक एक दिवस त्यांची चीड व्यक्त नक्की करतील. नक्कीच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचे चिरंजीव असतील अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचं देखील येणाऱ्या युवा सेनेला मोठं बळ मिळणार आहे. 100% आज जर तुम्ही बघाल, ज्या वेळेला आदित्य ठाकरे साहेब असतील, आमचे अमित ठाकरे साहेब असतील, हे ज्या वेळेला एकत्र स्टेजवरती येतात, इतर ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येतात, खूप बरं वाटतं की ही जी महाराष्ट्राची पुढची आमची पिढी आहे, तरुण पिढी आहे, ही पुन्हा एकत्र दिसते आणि त्यामुळे ताकद द्विगुणित झालेली आहे. हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे सगळ्यांची ताकद वाढलेली आहे. पाहायला गेलं तर निवडणुका देखील आहे, त्यामुळे सर्वच पक्ष आता कामाला लागलेले आहेत. तुमच्याकडनं कशा प्रकारच्या तयारी सुरू झालेली का वाटतं? एकंदरीत निवडणूक आयोगांच्या ज्या मतदार आहेत त्या गोळ्यात पुन्हा येणाऱ्या आता निवडणुकीमध्ये त्या याद्या पुन्हा जशास तसे पाहायला मिळणार का? जर आल्या तर त्यामध्ये देखील काही बोगस देखील नावं असतील का? त्या देखील संदर्भातली कशा प्रकारची तुमची चाचपणी असणार आहे? त्यामुळे दोघं मिळून कशा प्रकारच्या बूथवरती काम करणारा येणाऱ्या पूर्ण महाराष्ट्र पिंजरू करणार आहे?
कसं आहे, आमचं ह्या अगोदरचं यादीवर लक्ष होतंच, परंतु आता जसं आमच्या सर्व नेत्यांनी आवाहन केलेलं आहे किंवा इशारासुद्धा दिलेला आहे की जर आम्हाला बोगस मतदान करताना कोणी आढळलं आणि याद्यांवरती जे काही खोटे पत्ते आहेत त्याच्यावरती माणसं तिथे राहत नाही आहेत, तर त्या सगळ्यांना जो योग्य प्रकारे त्याचा जो समाचार घ्यायचा तो आमच्याकडनं घेतला जाईल. बैठकीत अनेक बैठकी झालेल्या आहेत, त्यामुळे काय एकंदरीत कानमंत्र दिलेलं आहे राजसाहेबांनी या ठिकाणी तुम्हाला? नाही, राजसाहेबांनी जो बैठकीत कानमंत्र जो सगळ्यांसमोर दिलेला आहे तो काय आम्हाला असं वेगळा दिलेला नाही आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही सतर्क राहा, तुम्ही ह्या सगळ्या याद्यांवरती नीट वाचन करा, नीट त्याच्यावरती जे काय बोगस त्यामध्ये प्रकार आहे, जो काही दुबार नावं आहेत, जी काय मयत असूनही त्याला कोण मतदान करून जातं आहे, अशा गोष्टी घडत आहेत, तर ह्या सगळ्यावर तुम्ही नीट बारीक लक्ष ठेवा. आणि जर ही निवडणूक जिंकायची असेल सगळ्यांना तर सगळ्यात पहिले ही यादी चांगली असली पाहिजे. ती जर चांगली नसेल तर आपण कितीही कष्ट केले तर त्याचा आपला रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण आता त्या विषयावरती लक्ष घालतो आहोत. महायुतीचं असं ठरलं म्हटलं की मुंबईमध्ये एकत्र आणि बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या सोहळाचा नारा गेल्या काही दिवसापासून भाजप असेल, सेना असेल, यांचा सोहळाचा नारा दिसतोय, तर काँग्रेस देखील कुठंतरी तुमच्यासोबत याला तयार नाही असं देखील आता बोललं तर भाई जगताप देखील सोहळाचा नारा देतात. त्यामुळे कुठं महाविकास आघाडीमध्ये असेल या महायुतीमध्ये असेल अलबेल दिसून येतं. नाही, मी या विषयावरती बोलण्यासाठी खरं तर मी योग्य व्यक्ती नाही, आमचे प्रवक्ते याबाबतीत बोलतील. नक्कीच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवाळी साजरी करतात, तुम्ही देखील साधी दिवाळी साजरी केलेली आहे रांगोळी काढून. मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती आलेली आहे, त्यामुळे पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू यांचं देखील लक्ष आहे. काय सांगाल एकंदरीत तुमच्या मनसेच्या वतीने अनेक ठिकाणी काळी दिवाळी साजरी केली जाते, मराठवाड्यात असेल पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारचा हातभार तुमचा? आम्ही आमच्यापरीने जेवढं शक्य होईल, कुठलीही सत्ता नसताना आम्ही आमच्या स्वतःच्या खिशात हात घालून जे शक्य होईल ती मदत आम्ही केलेली आहे. आणि कुठेही त्या मदतीचा आम्ही बडजावपणा केलेला नाही आहे, कुठेही आमचे फोटो लावून त्या ह्याच्यावरती क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केलेला नाही आहे. त्या उलट जो आनंदाचा शिदा मागच्या वर्षी चालू होता तो बंद झाला आहे. मला वाटतं त्यावरती सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना तो चालू होता आणि आता अचानक बंद कसा काय झाला. त्यामुळे ह्यामध्ये महाराष्ट्र त्यामध्ये प्रश्न विचारतो आहे की जे त्यांनी योजना सुरू केल्या होत्या ते एकीकडे फडणवीस साहेब बंद करत आहेत. त्यामुळे तो खरा प्रश्न आहे की नक्की तिकडे काय चालू आहे. नक्कीच येणाऱ्या काळात कुठे योजनेला ब्रेक लागणार नाही अशा प्रकारचं कुठंतरी फडणवीसांनी जपलं पाहिजे. 100% कसं आहे बघा, कुठलीही योजना सुरू करताना ती सरकारने सुरू केलेली असते. खरं होतं आहे असं की पैसे सर्वसामान्यांचे जात आहेत, पण हे स्वतःचं मार्केटिंग करतात. त्यामुळे कुठलीही योजना ही लोकांच्या फायद्यासाठीच होत असते. मग लोकांचा फायदा करत असताना तुम्ही स्वतः त्याचं किती क्रेडिट घेणार आणि तुमचं काम संपल्यावर ती योजना बंद करणार, तर ही लोकांच्या मताशी प्रतारणा आहे. शेवटचा प्रश्न आहे, कशा प्रकारचे फटाके येणाऱ्या काळात तुमचे वाजणार आहे? ठाकरे बंधू असतील, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, अशा सर्वच लोक एकत्र आहेत. अजून त्यांनी राजकीय घोषणा तशी केलेली नाही आहे की आम्ही एकत्र आलेलो आहोत, पण त्या अणुबॉम्बच्या भीतीनेच सगळ्यांची फाटलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की हा अणुबॉम्ब आहे. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर किंवा जे काही सगळं उभं राहते, मराठी एकजूट उभी राहते, यानंतर आपलं काही खरं नाही ही भावना सगळ्यांची झालेली आहे. नक्कीच दोघं बंधू एकत्र आल्यामुळे कुठेतरी हा अनुभव फुटणार आहे असं मनसेचे सरचिटणीस संदीप पासिंग यांनी सांगितलं. मात्र ही रांगोळी जी आहे ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याची आणि बाळासाहेब ठाकरे हे महाडभर या रांगोळीमध्ये दिसून येतात. त्यामुळे पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात आता दोघांचंही मनोमिलन होतं. मात्र युती कशा प्रकारची असणार आहे, जागा वाटप कशा प्रकारचे असणार, मुंबई आणि ठाण्यामध्ये कशा प्रकारचे आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची पकड ही ठाकरे बंधूची असणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.